तो आदरणीय रघुनाथदादा पाटील, नमस्कार. राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी संघटना आणि देशाचं जे फेडरेशन आहे आपलं शेतकरी संघटनांचं, सिफा म्हणून कन्सर्टियम ऑफ इंडियन फार्मर्स असोसिएशन, त्याचे दादा राष्ट्रीय अध्यक्ष. ते गजानन बोळंगे, लातूर जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष. ते सुरेंद्रनाथ अंबुलगे, हे वलांडीचे आमचे राज्याचे उपाध्यक्ष. हे आनंद जीवने, हे मराठवाडा प्रमुख आहेत. हे 3 जिल्हे जे इकडे लातूर, बीड, उस्मानाबाद, हे उस्मानाबादचे कार्यकर्ते आहेत आमचे. मराठे म्हणून जिल्हा उपाध्यक्ष. मी कालिदास आपेट, कार्याध्यक्ष शेतकरी संघटना महाराष्ट्र. आजच्या पत्रकार परिषदेचा हेतू आहे की दरवर्षी आदरणीय शरद जोशी होते त्यावेळेस पासून 9 ऑगस्टला महाराष्ट्रात काय एक वर्षभर पुढे कार्यक्रम करायचे या संबंधीची भूमिका घेण्यासाठी एक क्रांती एक महाराष्ट्रव्यापी बैठक आयोजित महाराष्ट्रामध्ये कुठेतरी एका ठिकाणी बैठक आयोजित करण्याचं नियोजन असायचं. या वर्षीची बैठक ही हदगाव, जिल्हा नांदेड इथं आपण घेतोय. जे जैन झीच आत्ताच आंदोलन झालेलं आहे. साध्या हा जो उद्रेक आहे देशामध्ये जो तयार झालेला, तो उद्रेक पाहता शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत आहेत आणि त्या अनुषंगानं जी भूमिका नरेंद्र मोदी सरकारनं 2014 पासून जी घ्यायला पाहिजे होती, ती भूमिका न घेतल्याचा हा परिणाम. भविष्यामध्ये जर का शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे जर का लक्ष दिलं नाही, म्हणजे नरेंद्र मोदींनी 3 कायदे शेती सुधारण्याच्या नावाखाली 3 कायदे आणले, परंतु या देशातील काही शेतकरी संघटनांनी, सरकारच्या पाळीव शेतकरी संघटनांनी जी काही भूमिका घेतली त्याच्यामुळे त्यांनी ते कायदे परत घेतले. त्याचा परिणाम असा झाला की हा उद्रेक दिवसेंदिवस वाढतो आहे. देशाच्या पातळीवर दररोज सुमारे 45 शेतकरी आत्महत्या करतायत आणि महाराष्ट्रामध्ये सुमारे 10 ते 15 शेतकरी दररोज आत्महत्या करून बलिदान देत आहेत या देशामध्ये. ही जी काही परिस्थिती, याच्याकडे जर का गांभीर्याने जर का लक्ष नाही दिलं तर दिवसेंदिवस ही परिस्थिती कठीण होणार आहे. आणि शेतकरी आत्महत्यांचा जो गेल्या 50-70-80 वर्षामध्ये जो या देशावर कलंक लागलेला आहे, हा कलंक पुसण्यासाठी आपण या वर्षीचे हदगावचा शेतकरी परिसंवाद मेळावा म्हणून आपण केलेला आहे. या मेळाव्यासाठी आपण तयारी करतोय. त्या संबंधातली ही बैठक आहे. या अनुषंगानं आपण दादा तपशील देतील, त्यानुसार आपण प्रश्नोत्तर करू शकता. धन्यवाद. नमस्कार. आज आपण जे काही पत्रकार परिषद घेतलेली आहे त्याचा मुख्य उद्देश आहे तो 9 ऑगस्ट क्रांती दिनी नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यामध्ये आपण एक शेतकरी परिसंवाद घेतलाय, शेतकरी मेळावा घेतलाय. आणि हे मेळावे क्रांती दिनी काही ना काहीतरी कार्यक्रम करतच असतो आपण. देशाला स्वातंत्र्य मिळवणाऱ्या स्वातंत्र्य योद्ध्यापैकी क्रांतीसिंह नाना पाटलांची आज जयंतीचा दिवस आहे. आणि या जयंतीचं औचित्य साधून या नाना पाटलांनी संसदेमध्ये सांगितलेलं होतं की पिकलं तवा लुटलं आणि देणं घेणं पिटलं. ही भूमिका फार जुन्या काळामध्ये त्यांनी सांगितली की शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव दिला नाही आणि म्हणून शेतकरी कर्जबाजारी झालाय. तर हे कर्जबाजारी पण हे सरकारचं पाप आहे, तर हे सरकारने फेडलं पाहिजे अशी भूमिका नाना पाटलांनी घेतलेली होती. त्यांची आज जयंती आहे. आणि 9 ऑगस्टला गांधींनी सांगितलं ब्रिटिशांना की चले जाओ. तर आता दरवर्षी 9 ऑगस्टला आम्ही एक कार्यक्रम करत असतो आणि यामध्ये यावर्षी संपूर्ण कर्ज मुक्त शेतकरी झाला पाहिजे ही भूमिका आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात की मी 2 लाखाची कर्जमाफी दिली. आम्हाला माफी नको आहे, आम्हाला मुक्ती पाहिजे. कर्ज का काढावं लागतं? तर शेतीसाठी भांडवली खर्च करायला शेतकऱ्याकडे पैसे नसल्यामुळे कर्ज काढावं लागतं.
आणि हे कर्ज फिटत का नाही, तर शेतकऱ्यांच्याकडं शेतीमालाला भाव दिला जात नाही. शेतकऱ्यांना दोष देण्याचं काम सरकार आतापर्यंत करत होतं, परंतु आता आकडेवारीने स्पष्ट झालेलं आहे की 40 कोटी लोकसंख्या होती त्यावेळेला देशाला पुरेसं अन्नधान्य नव्हतं. परंतु आजचा शेतकरी तंत्रज्ञानाच्या आणि बियाणाच्या आधाराने आता या देशाची लोकसंख्या 140 कोटी झाली. 140 कोटी लोकांना जगवण्याचं आम्ही काम करतो, परंतु आमच्या नशिबी मात्र फाशीची दोर किंवा विषाची बाटली आलेली आहे. आणि याला कारण आहे ते सरकारचं धोरण आहे. तेव्हा हे कारण मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका घ्यायला पाहिजे की संपूर्ण कर्ज माफ झालं पाहिजे. आज 2 लाखांनी काही होत नाही. गावोगाव आता याद्या लागलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये कोण बसला आणि कोण नाही बसला. आज सर मला आमच्या इथल्या कार्यकर्त्याने, एक सोसायटीचे चेअरमन आहेत त्यांनी पत्र दिलं की ही कर्ज माफी नको, आम्हाला संपूर्ण कर्ज मुक्त करा. वेगवेगळ्या पद्धतीचं जे काही मध्यमवृत्तीची कर्ज आहेत, विहिरीचं आहे, ट्रॅक्टरचं आहे, पोल्ट्रीचं आहे, अजून कशासाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढल्यात. पॉली हाऊस आहे, ग्रीन हाऊस आहे, तंत्रज्ञानाने आधुनिक शेती करा म्हणून सांगितलं. आधुनिक शेती केल्यावर कर्ज जास्तच झालेलं आहे आणि हे कर्ज काही 2 लाखात संपत नाही. तर ह्या संबंध कर्जमुक्तीसाठी, कर्जमुक्त करायला काही लागत नाही. 2 गोष्टी आहेत. एक तर तुम्ही उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या. स्वामीनाथननी सांगितलं, टाटा इन्स्टिट्यूटने सांगितलं, त्याच्या आधीपासून शरद जोशी सांगतात की उत्पादन खर्च भरून निघेल असा भाव द्या. आजपर्यंत तुम्ही दिला नाही. आज आम्ही त्याचा सांगतो की तुम्हाला जर भाव देता येत नसेल तर तुम्ही निर्यात बंदी कायमस्वरूपी उठवा. आयात निर्यातीचे बंधनं काढून टाका. आम्ही जगातल्या कोणत्याही देशाची स्पर्धा करायला तयार आहे. आज जे काही भारतात तयार होणारा शेतीमाल आहे त्याला मागणी जगभरातून आहे. तेव्हा जगभरात त्याची जी काही चोरटी निर्यात होते ते थांबून जाईल आणि शेतकऱ्याला 4 पैसे जास्त मिळतील. यासाठी आमची ही भूमिका आहे आणि 9 ऑगस्टला आम्ही हे जाहीर करणार आहे. जर सरकारला आम्ही भाव किंवा उत्पादन खर्चा अधिक 50% नफा असा भाव देत असेल तर आमचे सर्व शेतीमाल मध्ये कायमस्वरूपी काढून आणि याच्यासाठी प्रखर आंदोलन उभं करण्यासाठी 9 ऑगस्ट ही तारीख निवडलेली आहे. आणि त्या निमित्ताने आज लातूर जिल्ह्यामध्ये आपल्या सर्वांच्या मार्फत हा प्रचार करण्यासाठी मी आलेलो आहे. काल सोलापूर जिल्ह्याची पंढरपूरला आमची बैठक झाली. परवा एका दिवशी कोल्हापूरची सकाळी झाली आणि सांगलीची दुपारी झाली. तर असं प्रत्येक जिल्ह्यात आम्ही पत्रकार परिषदा घेऊन 9 ऑगस्टला नांदेड जिल्ह्यातल्या कार्यक्रमाला हदगाव येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्याला मोठ्या संख्येने सर्वांनी हजर राहावं हे सांगण्यासाठी मी आलेलो आहे. आणि तुम्ही सगळे मोठ्या संख्येने या अशी विनंती करतो. धन्यवाद. हदगाव मध्ये ठेवण्याचं कारण आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने पूर्वी काम झालेलं आहे. शरद जोशींनी तिथं 2 निवडणुका लढवलेल्या आहेत आणि हदगावच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की याचा आमच्याकडे तुम्ही कार्यक्रम घ्या. बाकी असं हदगाव म्हणून काही वेगळं कारण नाही आहे. 9 ऑगस्टला शेतकरी परिषद आहे की आंदोलनाची सुरुवात आहे? शेतकरी परिषदेमध्ये आम्ही आता आपेट साहेबांनी सांगितलं की 9 ऑगस्ट दिवशी आम्ही पुढील दिशा, आंदोलनाची दिशा ठरवतोय. आंदोलन काय करायचं. आतापर्यंत मिरजच्या अधिवेशनामध्ये शरद जोशीने सांगितलं की कर कर्जा नाही देंगे, बिजली का बिल भी नाही देंगे. का सांगितलं तर तुम्ही आम्हाला शेतीमालाला भाव दिला नाही, आम्ही कर्ज कुठून फेडावं आणि आम्ही विजेचं बिल तुमचं कसं भरावं. आता ज्या लोकांनी ऐकलं शरद जोशींचं, मी त्याच्यापैकी एक आहे. माझा लाखो रुपयाचा फायदा झाला. मी कर्ज कुठली भरली नाहीत, विजेची बिलं दिली नाहीत. तुम्हाला आता माहित झालं की आम्ही आंदोलन केलं. एक आमची शेतकरी संघटना सोडली तर कोणीही विजेच्या बिलाबद्दल आंदोलन केली नाहीत आणि आम्ही जे काही विजेची बिलं भरली नाही त्याचा फायदा काय झाला तर आता महाराष्ट्र शासनाने माफ केली 7.5, 5 आणि 3 हॉर्स पॉवरची. 3, 5 आणि 7.5 हॉर्स पॉवरच्या शेतकऱ्यांची वीज बिल माफ झाली का नाही. मग हे देवेंद्र फडणवीस सांगत होते आतापासूनची माफ केलेले आहेत, मागची बिलं भरली पाहिजे. आता मागची तर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचीच सगळे होते ना. माझंच बिल लाखो रुपयाचं आहे, थकलेलं. गेले 25-30 वर्ष मी भरत नाही. 98 साली शरद जोशीने मिरज अधिवेशनात घोषणा केली, त्यावेळेपासून आम्ही विजेची बिलं भरत नाही. आमच्या कार्यकर्त्यांची लाखो रुपयाची बिलं तुंबलेली होती आणि ती कुठली भरणार आम्ही देत नाही म्हणलं. ते सुद्धा मागील बाकी सुद्धा गजानन ते माफ झालेली आहे. लक्षात ठेवा. शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा हा धसका आहे.
कर्जाच्या संदर्भात आम्ही 1 रुपयाचं कर्ज फेडलं नाही, सगळी कर्ज माफ झाली. आता या संबंध कर्जमाफी आणि वीज बिलाच्या मुक्ती जर व्हायची असेल तर तुम्हाला सरकार बरोबर 2 हात करावे लागतील. आणि जसं शरद जोशीने सांगितलं, कर कर्जा नाही देंगे, बिजली का बिल भी नाही देंगे, तर त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जनजागरण होणं महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे. त्याला सरकार येतात जातात. शेतकरी प्रश्न जो पूर्वी जे होते ते अजूनही कायम आहे. शेतकरी नेते मोठे झाले, शेतकरी मोठा झाला, काय करतो? त्याचं कारण असं आहे की शेतकरी मोठा व्हायसाठी या पॉलिसीमध्ये बदल व्हायला पाहिजे. जी काही भारत सरकारने पंडित नेहरूंनी पॉलिसी आखली, ही पॉलिसी अशी आहे की उद्योगपतींना नफा व्हायला पाहिजे, त्याचे एका कारखान्याचे 50 कारखाने झाले पाहिजे. याच्यासाठी त्याला कच्चा माल स्वस्त मिळाला पाहिजे, त्याला मजूर स्वस्त मिळाले पाहिजे आणि त्यांच्या मजुरांना करतील म्हणून जाणीवपूर्वक तोट्यात ठेवलेले आहे. आणि हे पंडित नेहरूंचं धोरण आहे. ते धोरण मोदी इतका मी आता बदललं. इंदिरा गांधी काळात पराभव झाला, मोरारजी भाई आले, विरोधकांचं सरकार आलं, काही आम्हाला मिळालं नाही. त्याच्यानंतर बोपोरच्या प्रश्नावर व्हीपी सिंग आले, काही आमच्यासाठी झालं नाही. त्याच्यानंतर आणखी अनेकदा सरकार बदलली, वाजपेयी आले, पुन्हा मनमोहन सिंग आले, पुन्हा मोदी आले. त्या ह्याच्यातून सरकार बदलण्याने आमचा काही फायदा झालेला नाही, पॉलिसी बदलत नाही. आणि याचं कारण सांगतो की या देशातल्या बहुसंख्य लोकांना असं वाटतं उद्योगपतींना कच्चा माल स्वस्त मिळाला पाहिजे, याच्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. तुम्हाला सांगतो की आता कांद्यावर निर्यात बंदी होते, ते तुम्हाला कांदा स्वस्त मिळावा म्हणून नाहीये. कांदा आमचा 2 रुपयाला जरी बाजारात गेला तरी शहरातल्या माणसाला तो 20 रुपयाच्या खाली मिळतच नाही. मुख्य मुद्दा आहे की कोणाचा आहे, तर हा ज्यावेळेला कांद्याची निर्यात बंदी आणि कांदा बाजारात आला आणि निर्यात बंदी व्हायला स्थिती गाठ पडते, त्याचं कारण असं आहे की जैन उद्योग समूहासारखे किंवा मसाल्याचे पदार्थ पाकिट तयार करणारे उद्योजक जे आहेत त्यांना कांदा स्वस्त पडावा. जैन उद्योग हा कोट्यावधी टन कांदा खरेदी करतो आणि त्याची पावडर करून जगभर पाठवतो. त्याच्यामध्ये भागीदारी शरद पवारांची का अनेक लोकांची असेल, परंतु आता एक लक्षात घ्या की यांना हे का केलं जातं, यांना सोयीचं किंवा यांना नफा व्हावा असं धोरण राखतात. स्पष्ट चित्र आहे की यांच्या नफ्यातला मोठा हिस्सा एकट्या शरद पवारांना नाही तर सगळ्या राजकीय पक्षांना ते वाटत असतात. एमडीएच मसाल्याचे लोक तुम्ही बघता पाकिट, आता घरात सुद्धा आता हे कशासाठी पाहिजे, तर हे मसाला चिकनचा आहे, हे मटनचा आहे, हे आणि कशाचा आहे. आता ही पाकिट केवढ्याला येतात, मसाल्याची पाकिट 100 रुपयाच्या वर, काही ग्रॅम असते. काय असतं त्याच्यात, कांदा, लसूण, मिरं बिरं, जिरं बिरं एवढंच असते. याचं आम्हाला शेतकऱ्याने उत्पादन केल्यावर कांद्याचा भाव काय आणि त्या पाकिटातला कांदा कसा विकताय, हे जर तुम्ही तुलना केली तर अब्जावधी रुपयाचा फायदा त्या लोकांना होतोय, उद्योगपतींना. कापसावर निर्यात बंदी करायचं काय काम आहे? काही गोरगरिबाला कापूस खायला लागतो का? याचं कारण असं आहे की कापसापासून कापड तयार करणारे, मग ते टाटा असेल किंवा अजून मफतलाल असेल, गोयंका असेल, आणखी सगळे उद्योजक जे भारतातले आहेत ते सगळे कापडाच्या धंद्यातनं पुढे आलेले आहेत. आणि त्यांना कापूस स्वस्त मिळावा म्हणून निर्यात बंदी करायची, पण गरीबाला कापड स्वस्त मिळावं म्हणून कापडावर निर्यात बंदी अजिबात होत नाही. ते मात्र 500 रुपये मीटर आणि 5000 रुपये मीटर पर्यंत एक एक कापड विकलं जातं, ते कापसाचंच असतंय. म्हणजे हा फायदा त्यांना होतोय आणि ते उद्योजक या राजकीय पक्षाला पैसा देत आहेत. आणि म्हणून या देशामध्ये एकही राजकीय पक्ष आमच्या बाजूला येत नाही. नेते मोठे झाले हे जे काही तुम्ही म्हटलं ते अगदी खरं आहे की आम्ही जे काही चळवळी करून काही कार्यकर्ते नावारूपाला आणले, त्या लोकांना या राजकीय पक्षाने कोणी मग याला आमदार केला, कोणाला खासदार केला, कोणाला मंत्री केला. आणि अनेक लोक बघा आज शेतकरी चळवळीतनं नाव कमावलंय, तिकडे जाऊन पैसा कमावतात. असं चित्र आहे. ते तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण याला काही नाईलाज आहे. हे असे सूर्याजी पिसाळाची अवलाद ही इतिहास काळापासून चालत आलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचं काम ते करतायत, परंतु योग्य वेळी त्यांना धडा शिकवला जातोय. नाही नाही, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी लोक
असं कोणीच मी आमच्या कामाने शेतकऱ्यांच्या चळवळीत राहिल्यामुळे प्रचंड मोठा आहे. तुम्हाला आता आपेड साहेबांनी सांगितलं, मी राष्ट्रीय चळवळीचा शेतकऱ्यांच्या सगळ्यांचा मी अध्यक्ष आहे, हे लक्षात घ्या. कालच्या अनुभवावरून काय विकास करावा? कारण ते जनतेचं जे आंदोलन आहे सरकारच्या विरोधात, त्याच्यावर काय चांगलं झालं ना, एका धान्याला वाचा फोडली त्याने. मुख्य मुद्दा आहे तो धुसफूस जी आहे, समाज असंतुष्ट आहे, म्हणजे समाज सुखी नाहीये. आजचे दिन आणतो म्हणणारे लोकांनी आजचे दिन आणलेले नाहीत, त्याचा तो पुरावा आहे. म्हणजे एक पोरं उठतात आणि अशा पद्धतीने सगळा देश मागे राहतो उभा लगेच. ते कशाचं लक्ष नाही, काही ते प्रचार करायला कुठे गेले, काही त्याने स्पीकर लावले, काही सभा घेतल्या, काही पत्रकार परिषदा घेतल्या, पण झालं कसं काय असं मग? म्हणजे हे आता स्फोटक वातावरण तयार झालेलं आहे आणि हे राज्यकर्त्यांच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आपले सगळे लोक म्हणतात की असं व्हायला पाहिजे. अरे व्हायची वेळच आलेली आहे. आता तुम्हाला नेपाळ व्हायला पाहिजे, सिलोन व्हायला पाहिजे. राहिलंय काय? त्याने राजीनामा दिला नसता तर ते नेपाळच झाला असता काय. दिल्लीतनं त्याला हाकलूनच दिलं असतं सगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांना. तर असंतोष जनतेचा आहे तो प्रचंड मोठा आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्याला कारण आहे ते शेतीमालाला भाव हे नसल्यामुळे हे सगळे प्रश्न तयार झाले आहेत, लक्षात ठेवा. प्रत्येक लोकांनी धडा घेतला पाहिजे. नाही, लोकप्रतिनिधीने नाही, जनतेने पण धडा घेतला पाहिजे की काय केल्यानंतर काय होतंय. आपल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा अशा पद्धतीनं ज्यांनी आपल्यावर हे पाळी आणलेले आहेत त्यांच्या जीवावर आपण उठलो पाहिजे, त्यांच्या सत्तेला हात घातला पाहिजे, त्यांच्या खुर्च्या खिळखिळ्या केल्या पाहिजे. यासाठी आता ही आमची धडपड चालू आहे ना. शेतकरी संघटनेने धडा घेतला. हा, शेतकरी संघटनेने धडा घेतला पाहिजे. शेतकऱ्याने आता कशा पद्धतीनं उतरलं पाहिजे ही भूमिका लक्षात घ्या. ते असंतोषाचा आपल्याला फायदा. सध्याचे झेंडे आपण शेतकरी वाटतं. तर त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की ज्यांना म्हणजे गांधींच्या आंदोलनामध्ये सोपं काय होतं, तर शत्रू ब्रिटिश होता. जन छेडचं जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये त्यांचं सोपं काय आहे, तर त्यांना शत्रूच नाही कोणी, सगळे देश त्यांच्या बाजूला आहे. शेतकऱ्यांचे शत्रू जे आहेत ते मोठे लोक आहेत आणि ते ना उद्योगपतींना आमचा कच्चा माल स्वस्त पाहिजे आहे, आमचा कच्चा शेतीमालातला भाव हा स्वस्त जनतेला पण पाहिजे आहे. मी जर म्हटलं की 100 रुपये दुधाचा भाव झाला पाहिजे, मागणी आहे आमची, त्याशिवाय परवडत नाही. मग किती लोकांना आवडते? शेतकऱ्यांना भाव दिल्याशिवाय देशाची अर्थव्यवस्था सुधारणार नाही, ही भूमिका आपल्याला लोकांना पटवून द्यायला लागते. शेतीमालाचे भाव वाढल्याशिवाय मजुरांची मजुरी वाढणार नाही, हे आणखी पटवून द्यायला लागतं. तर तुम्ही जे काही आंदोलन हे जे विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये कोणी शत्रू नाहीये. आमच्या आंदोलनामध्ये भांडवलदार हे आमचे प्रथम मोठे शत्रू आहेत. शेतकऱ्यांना चांगले दिवस येत नाही, एक राजकीय पक्ष आमच्या बाजूला येत नाही. आमची दादा किमतीला घ्यायचा नाही, अशा लोकांची भीती आणि त्यांचं समर्थन त्या पक्षाला आहे. म्हणायचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी जे करायला पाहिजे ते आम्ही सांगतोय, ते मात्र काही केलं जात नाही. घोषणा मत मिळवण्यासाठी मोदींनी काय केली? पहिल्यांदा सांगितलं की आम्ही तुम्हाला उत्पादन खर्चावर आधारित 50% नफा देऊ, म्हणजे 1.5 भाव देऊ, म्हटले का नाही? तुम्हाला चांगलं बी बियाणं देऊ, म्हटले का नाही? आणि आल्याबरोबर निवडून मी तुमची संपूर्ण कर्जमाफी करेन, हे म्हटलं होतं का नाही? आणि म्हणून आम्ही मत दिली. आम्ही काही त्यांनी 15 लाख देतो प्रत्येकाला म्हटले आणि म्हणून मत दिलं असं नाहीये. परंतु ज्याच्यासाठी आम्ही मत दिली, ह्या 3-4 गोष्टी ज्या होत्या त्या आता झाल्या नाहीत आणि म्हणून हा असंतोष उभा राहिला ना. मोदींची लबाडी स्पष्ट झाली. 12 वर्षाचा काळ काही कमी नाही. तुम्ही कोणतं केलं? काहीच केलं नाही. अर्थातच आहे ना, सीजेपीनं कोणाचं समर्थन नसायचं काम काय? त्यांची मागणी काय आहे की परीक्षा फुटाव्या, पेपर फुटावे, 10 लाख रुपये देणाऱ्यांचे पोरं अशी पुढे जावावी, असं कोणाला आम्हाला वाटेल का?
कोणाला वाटणार या देशात कोणाला वाटत नाही, सगळ्या देशाचं समर्थन लाभलं म्हणून तर ते प्रधानचा राजीनामा आला ना. समर्थन नाही कोणाचं त्यांना. नाही, इथेनॉल मध्ये असं आहे की इथेनॉल शेतीमालापासून तयार होतोय आणि तो पेट्रोल डिझेल मध्ये वापरला जातोय, त्याला भाव चांगले दिलेले आहेत. हे जे काही शेतकऱ्यांच्यासाठी दिसतंय दाखवण्याचा नितीन गडकरींचा आणि राज्यकर्त्यांचा प्रयत्न आहे, तो खोटा आहे. लक्षात ठेवा, शेतकऱ्याला याच्यातला काही फायदा होत नाही आहे. त्याचं कारण असं आहे की मक्यापासून जरी इथेनॉल केलं, ऊसापासून केलं, मोलॅसिस पासून केलं, तर हे इथेनॉल पेट्रोलियम कंपन्या घेत आहेत आणि त्या पैसे कोणाला देत आहेत? इथेनॉल तयार करणाऱ्या माणसाला देतात. इथेनॉल तयार करणारे कोण आहेत? नितीन गडकरींचा मोठा हिस्सा आहे आणि शरद पवारांचा मोठा हिस्सा आहे. म्हणजे यांच्या साखर कारखानदारी, क्रशिंग लायसन्स आणि इथेनॉलचे लायसन्स या दोघांच्याकडे जास्त मोठ्या प्रमाणात आहेत. आता याच्यामध्ये आम्हाला का काही मिळत नाही? तर इथेनॉलचे भाव किती जरी झाले आणि साखरेचे भाव आता 50 रुपयाकडे जरी गेले असले तरीही हा सगळा पैसा कारखानदारांच्याकडे जातो आणि आमच्या हातात फक्त जो गेल्या वर्षी जाहीर झालेला FRP आहे त्याच्या पलीकडे आमच्या हातात काही येत नाही. तर आमची याच्यातली मागणी अशी आहे की इथेनॉल आणि साखर कारखानदारी मध्ये जे अंतराची अट आहे ती अट काढून टाका आणि ज्यांना कोणाला इथेनॉलच्या फॅक्टरीज काढायच्या आहेत त्यांना काढू दे ना. एकट्या शरद पवारांच्याच हातात कशासाठी सगळा साखर उद्योग दिला? एकट्या नितीन गडकरीच्याच हातात कशासाठी इथेनॉलचा उद्योग दिला? बाकी काही आहेत का नाही कोणी उद्योजक जगामध्ये, देशामध्ये, आपल्या भारतामध्ये, तुमच्या लातूरमध्ये काही येणार नाही कोणाला इथेनॉल फॅक्टरी घालायला? घालतील ना लोक, पण तुम्ही परवानगीच देत नाही. त्यासाठी जी अंतराची अट घालून ठेवलेली आहे त्या 2 कारखान्यामध्ये कुणी अंतराची अट म्हणजे काढत नाही आहेत. त्यामुळे आम्हाला तिथं कारखाना काढता येत नाही आणि ज्याच्याकडे क्रशिंग लायसन्स नाही त्याला इथेनॉल करता येत नाही. अशा पद्धतीचं त्याने सिच्युएशन म्हणजे परिस्थिती अशी तयार केली आहे. काही झालं तरी ह्याचा पैसा गडकरीकडे किंवा शरद पवारकडे गेला पाहिजे. धन्यवाद.